अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्ते. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. काय मग इंग्लिशमधून बोलायला सुरुवात केली ना? अजिबात लाजू नका. आज आपण शिकणार आहोत आपल्या मनातले भाव तेही इंग्लिशमधून प्रकट करणे. ह्याला म्हणतात एक्सक्लमेशन वर्ड्स किंवा एक्सक्लमेटरी वर्ड्स. आणि हे वर्ड्स शिकता शिकता आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनलाही प्रेस करा, म्हणजे येणारे नवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर वेळ न घालवता सुरू करूयात आपला पार्ट 6. शाब्बास, वेल डन. शाब्बास, वेल डन. डिअर सन, you came second in history subject. Well done. Dear son, you came second in history subject. Well done. Next. अरे देवा किंवा माझ्या देवा. ओ गॉड किंवा माय गॉड. अरे देवा किंवा माझ्या देवा. ओ गॉड किंवा माय गॉड. जेव्हा आपण कधी सरप्राईज होतो किंवा रागवतो किंवा एकदम शॉकमध्ये येतो तेव्हा हा शब्द आपल्या तोंडातून येतो. माय गॉड व्हॉट अ मेस. माय गॉड व्हॉट अ मेस. मेस या अर्थाचे शब्द खूप वेगळे वेगळे आहेत, पण इथे मी मेस या शब्दाचा अर्थ बिघडवणे किंवा गोंधळ या अर्थाने घेतला आहे. नेक्स्ट. अद्भुत, वंडरफुल. अद्भुत, वंडरफुल. You did a wonderful job. You did a wonderful job. Next. नक्कीच, of course. नक्कीच, of course. Yes, of course your behavior was wrong. Yes, of course your behavior was wrong. Next. देवाचे आभार. Thank God. देवाचे आभार. Thank God. Thank God I got my jewelry. Thank God I got my jewelry. Next. देव तुम्हाला आशीर्वाद देवो. May God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देवो. May God bless you. Happy birthday. May God bless you with all the happiness. Happy birthday. May God bless you with all the happiness. Next. किती गोड. हाऊ स्वीट. किती गोड. हाऊ स्वीट. कधीकधी आपल्या आईलाही एक लाल गुलाब देऊन बघा. जरुरी नाही आहे की फक्त मित्रमैत्रिणींनाच द्यायचे. कधीकधी आपल्या आईलाही देऊन बघा, तर खुश होऊन ती म्हणेल हाऊ स्वीट इट इज. हाऊ स्वीट इट इज. नेक्स्ट. किती वाईट किंवा किती वाईट समाचार. किती वाईट किंवा किती वाईट समाचार. हाऊ सॅड. हाऊ सॅड. हाऊ सॅड शी डिडंट गेट ॲडमिशन इन मेडिकल कॉलेज. हाऊ सॅड शी डिडंट गेट ॲडमिशन इन मेडिकल कॉलेज. नेक्स्ट. खूप सुंदर. ब्युटिफुल. खूप सुंदर. ब्युटिफुल. शी इज ब्युटिफुल लाईक हर सिस्टर. शी इज ब्युटिफुल लाईक हर सिस्टर. नेक्स्ट. उत्कृष्ट किंवा अव्वल दर्जाचा. एक्सेलंट. उत्कृष्ट किंवा अव्वल दर्जाचा. एक्सेलंट. युअर वे ऑफ टीचिंग इज एक्सेलंट. युअर वे ऑफ टीचिंग इज एक्सेलंट. हे जे काही एक्सक्लमेटरी वर्ड्स आपण शिकलो त्याची खूप छान प्रॅक्टिस करा. तुम्हीसुद्धा आपल्या मनातले भाव इंग्लिशमधून प्रकट करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा ना, थोडे शेअर करा ना आणि सबस्क्राईबसुद्धा करा ना. आणि हो, बेल आयकनलासुद्धा प्रेस करा ना, म्हणजे येणारे नोटिफिकेशन्स तुम्हाला नक्की मिळतील. तेव्हा आता मी जाते आणि पुन्हा भेटते आपल्या पार्ट 7मध्ये काही अजून आपल्या मनातले भाव इंग्रजीमधून प्रकट करायला. धन्यवाद.